हॅलो फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती परत एकदा स्वागत आहे। या चॅनलवरती मी तुम्हाला टाइम टू टाइम बीएससी नर्सिंग कोर्स रिलेटेड आणि जी काही त्याची ॲडमिशन प्रोसेस आहे त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन देत असते। तर सीईटी सेलने काल म्हणजे 16 सप्टेंबरला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती एक नोटीस जाहीर केलेली आहे। त्या नोटीसमध्ये फार इम्पॉर्टंट अपडेट दिलेली आहे की जे काही कॅप राउंड 4 आहे, तुमचा कॅप राउंड 4चं जे शेड्यूल आहे ते पोस्टपोन झालेलं आहे। आता हे शेड्यूल पोस्टपोन होण्यामागचं जे काही कारण आहे ते असं आहे की सीईटी सेलने जी तुमची इंडियन नर्सिंग काउन्सिलिंग आहे, भारतीय परिचर्या परिषद आहे, त्याला एक लेटर लिहिलेलं आहे। त्या लेटरमध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की आपल्या बीएससी नर्सिंगच्या महाराष्ट्रातील जेवढ्या काही उर्वरित जागा आहेत त्या जागांना ॲडमिशन घेण्यासाठी जो काही क्रायटेरिया होता याच्या आधी तो असा होता की रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये तुम्हाला 40% मार्क्स असणं गरजेचं होतं। जी काही तुमची सीईटी नर्सिंगची तुम्ही एक्झाम दिली त्याच्यामध्ये तुम्हाला 40% अबोव मार्क्स असणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्ही इलिजिबल होता। आणि जे काही ओबीसी आणि ओपन कॅटेगरीचे स्टुडंट आहेत त्यांना 50% म्हणजे 50% मार्क्स असणं गरजेचं होतं। पण आता तो क्रायटेरिया त्यांनी रिड्यूस केलेला आहे आणि आता 40%च्या आतमध्ये ज्या काही विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत ते देखील विद्यार्थी बीएससी नर्सिंग कोर्सला ॲडमिशन घेऊ शकतात। तर तो जो काही क्रायटेरिया होता तो कमी झालेला आहे आणि नक्कीच तुम्ही कॅप राउंड 4 आहे त्या कॅप राउंड 4ला नव्याने प्रेफरन्स लिस्ट बनवू शकता आणि कॅप राउंड 5 देखील या ठिकाणी तुमचा होण्याची शक्यता आहे। म्हणजे आपण कन्फर्म नाही सांगू शकत, पण कॅप राउंड 5 देखील तुमचा होऊ शकतो। आणि जो काही तुमचा स्पॉट राउंड आहे, ज्याला आपण तुमचा इन्स्टिट्यूट राउंड म्हणतो, त्याला देखील विद्यार्थी इलिजिबल असणार आहेत ज्यांना 40%च्या आतमध्ये रिझर्व्ह कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत आणि ज्यांना 50%च्या खाली देखील मार्क्स असणार आहेत ओपन ओबीसी, ते देखील विद्यार्थी आता बीएससी नर्सिंगला ॲडमिशन घेऊ शकतात। तर ही सगळ्या विद्यार्थ्यांना ज्यांना कोणाला कमी मार्क्स आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, ते देखील विद्यार्थी बीएससी नर्सिंग कोर्सला ॲडमिशन घेऊ शकतात। तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा। या चॅनलवरती आपण BMS BHMS आणि जे काही तुमची फिजिओथेरपी आहे या कोर्सची देखील काउन्सिलिंग स्टार्ट करत आहोत। तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा। धन्यवाद।